राज्यात तर प्रचंड शुकशुकाट आहे. माशांचा लय सुळसुळाट आहे. कुठं कुठं पाचतात. कोण आहे रे तिकडे? हिला सोडतच नाही आता. आम्हाला काही किंमतच राहिली नाही. कसला राजा? कोण आहे तिकडे? बुहारीन. कोण आहे तिकडे? बुहारीन म्हणजे आपल्या दरबारात हरिण आलंय. अहो महाराज मी बोलावला होता. कोणाला बोलावला होता? काय बोलताय तुम्ही? अहो मी हरिण या शब्दाच्या आधी बो हे अक्षर लावलं होतं. म्हणजे बुहारीन. हा कशाला आली बुहारीन? अहो असं काय करताय? बुहारीन आहे. जुने कपडे घेऊन नवीन भांडी देणार असेल. असं मग लगेच हाकलून द्या तिला. बोलावला कशाला मग? आम्ही कुठं बोलवलं तिला? मी आपलं माझ्या माश्या मारत बसलो होतो. हो तुम्ही नाही, राणी साहेबांनी बोलवलंय. राणीला काय हवंय? काय पितळ्याची परात. और काय आमची राणी? अक्कलच नाहीये तिला. अरे घरात एवढी सोन्याची परात असताना परात पितळेची परात कशाला? आणि मला एक सगळ्या पार्थाची आपली ऐपत आहे का नाही? आपण विकत घेऊ शकतो का नाही? तसं नाही महाराज, राणी साहेबांना फुकटची परात मिळवण्याचा आनंद मिळवायचा असेल. कसला फुकट आनंद? त्या बदल्यात ती माझी भरजरी वस्त्र तिला देणार आहे. हा पण त्या कपड्यात भर जरी घातली नाही तरी चांगली भांडी येणार आहेत आणि ती बुहारीन देणार आहे ना. असं मग त्या बुहारणीला काय मिळणार त्याच्या बदल्यात? पोटा पाण्यापुरते पैसे आणि त्या आधी 2 दिवस तिचा नवरा तुमची कापड वापरणार आहे. कशाला? कशाला म्हणजे त्याला 2 दिवस राजा झाल्याचं फिलिंग येईल ना, आणि ती त्याची बायको असल्यामुळं तिला राणी झाल्याचं फिलिंग येईल ना. अरे हो, अरे आपण तिला डायरेक्ट राणी करू. असं नाही. म्हणजे कसं आहे का, राणी सरकारांच्या जुन्या सगळ्या साड्या देऊ आणि परात घेऊ. तीच परात फेकून मारतील तुम्हाला. दुसरा काहीतरी द्यायचा विचार करा. दुसरा विचार असू दे देऊ दे राणी सरकारांना माझी सगळी वस्त्र तिला. मी माझी जुनी झालेली चांदीची तलवार देतो बुहारणीला. त्याने काय होणार महाराज? त्यानं काय होणार आहे? अरे बुहारणीला आमची चांदीची जुनी तलवार मिळेल, आमच्या राणी सरकारांना पितळीची परात मिळेल आणि आम्हाला आमची राजवस्त्र मिळतील. अहो पण महाराज, तलवार नसलेलं राज कसं दिसतील? राहत आम्ही फक्त तलवार देतो असं म्हणालो, म्यान नाही. मग म्यान आपल्याकडेच आहे ना. म्हणजे कसं आहे का, डोक्यात मेंदू नसला तरी चालल, मुकुट घातलेलं डोकं पाहिजे. अरे हे बघितलं का? हे म्हणजे असं, आमचा राजा लय आहे भारी पण त्याच्या डोक्यात भरलाय भुसानी खारी.